तर नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे कैलास कला निर्माण केंद्र म्हणजे माझ्या मामाकडे। तर माझा मामा मूर्तिकार आहे। तर आता एक रबर मोल्ड बनवत आहेत गौरीसाठी मामा। तर आपण थोडे प्रश्न विचारू मामासाठी, म्हणजे मामाला की काय काय कसं बनवतात वगैरे। आणि हा इथे सुंदर असा गणेशजी बनलेले आहेत, एक तुम्ही बघू शकता। आणि इथे माझी आई बसलेली आहे। तर ही मामा कशासाठी आपली ही गौरीसाठीच आहे ना? गौरीसाठी आहे मुखवटा। हे फायबर मध्ये आपल्याला बनवायचं आहे, त्यासाठी हा रबर मोल्ड आपण तयार करतो। त्यातून आपल्याला फायबरची चेहरा निघणार आहे। तर ते बाजूला स्टॅच्यू आहे त्याचा, त्या स्टॅच्यूवर ते लावायचं आहे। आणि हा त्यासाठी रबर मोल्ड मी टाकतोय। असा रबर मोल्ड टाकला जातो। तुम्ही बघू शकता तिकडे स्टॅच्यू उभा आहे, त्या स्टॅच्यूसाठी रबर स्टॅच्यू आहे तिकडे। आणि हे किती लेअर मारायला लागतात? हे जवळजवळ 30 ते 40 लेअर लागतात, मोठा असल्यामुळे। आणि त्यातून फायबरचे काढायचे म्हणून पीओपी साठी थोडे कमी चालतात। पीओपीची मूर्ती काढायची असेल थोडं कमी लेअर चालतात, पण हे आता फायबरची काढायची आहे म्हणून थोडीशी लेअर जास्त, थोडं जाड। आता हे लिक्विड आहे आपला रबरचं। हां, हे रबरचं लिक्विड आहे। तयार झाल्यानंतर असं रबर तयार होतं। साधा सॅम्पल तुकडा पडलेला आहे, असा तुकडा तयार होता रबराचा तयार झाल्यानंतर। तर खराब खाली पडलेलं आहे ते असं रबर तयार होतं। आता सध्या लिक्विड आहे, तयार झाल्यानंतर असं रबर तयार होतं। तर आपण साधारणतः बघतो मूर्ती बनताना तर किती मेहनत असते एक मूर्ती बनवण्याच्या पाठी। ही आधी पहिली मातीचा एक आपल्याला मास्टर प्रिंट बनवायला लागते। मातीची बनवून घ्यायची आपल्या पायात अशी। तर ही याच्यामध्ये मातीची आहे आतमध्ये, आता तिथे बघायला तुम्हाला मिळणार नाही का, त्यावर रबर टाकलंय आणि मग त्याच्यावर रबर टाकून त्याला अशी पॅकिंग करायला लागते। त्याचा आवडता स्टॅच्यू पण घे, तो बांधलेला आहे आपण त्याला पॅकिंग केली मातीने खराब होऊ नये म्हणून। ही ती मंगळागौर आहे जिच्यासाठी चेहरा बनत आहे आता, पण याला पॅकिंग केलेली आहे सध्या, कारण धूळ वगैरे उडू नये म्हणून। आणि काही सॅम्पलला गणेशजी ठेवलेले आहेत तिथे।